कोकणची संस्कृती महाराष्ट्राबाहेरही पोहोचली पाहिजे. रवींद्र चव्हाण. मालवणी महोत्सवातून केवळ खाद्य संस्कृतीच नव्हे तर कोकणातील कला आणि परंपरेलाही बळ मिळत असून या माध्यमातून रोजगारांच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोकणची ही समृद्ध संस्कृती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत आयोजित मालवणी महोत्सवाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी भेट दिली. याप्रसंगी उपमहापौर कृष्णा पाटील, आयोजक नगरसेवक सीताराम राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, गटनेते मुकेश मोकाशी, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे, भरत चव्हाण, विकास पाटील, सरपंच संतोष राणे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले. कोकणातील पारंपरिक कोकणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सीताराम राणे करत असल्याबद्दल कौतुक केले. गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव घेणं ही कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. खाद्य संस्कृती व कला संस्कृतीसोबतच कोकणातील विविध मसाले, लोणची, आंबा उत्पादने, काजू तसेच पारंपरिक पदार्थाची वर्षभराची बेगमी शहरवासियांना अशा महोत्सवातून करता येते. तसेच एक प्रकारे रोजगाराच्या मोठ्या संधी अशा कोकण महोत्सवाच्या माध्यमातून मिळते. कोकणची ओळख असलेली खाद्य संस्कृती, लोककला आणि परंपरा अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढण्याची गरज असल्याचे अधोरेखित करीत कोकणची ही संस्कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पोहोचली पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी सीताराम राणे यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला. आज कोकण ग्रामविकास मंडळाच्या 27 कोकण महोत्सवाला आज या ठिकाणी मला या ठिकाणी त्यांचा त्यामुळे सातत्याने एखादा कार्यक्रम आणि विशेष करून कोकणातील कार्यक्रम, कोकण महोत्सव घेणं, कोकण महोत्सवाचं सादरीकरण करणं हे खरं तर कोकणवासियांसाठी सर्वात मोठी बाब आहे असं मला वाटतं. कोकणातील असणारे अनेक व्यापारी त्यांची खाद्य संस्कृती असेल किंवा इथले असणारे अनेक असे पदार्थ असतील की जे पदार्थ या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून वर्षभरासाठी लागणाऱ्या मसाल्यांपासून प्रत्येक गोष्ट, मग ती सागरामध्ये मिळणारी जी मासे असतील त्या सगळ्या गोष्टी या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून सर्वजण या ठिकाणी येऊन एक बाजारपेठ म्हणून सर्वजण त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात आणि त्यामुळे एक रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणामध्ये या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून मिळत असते. गेली 27 वर्ष हा उपक्रम सीताराम राणेजी घेत आहेत. यावर्षी गणपतीसुद्धा पावला. त्यामुळे आम्ही सर्वजण कोकणातील सर्वजणांना कोकणातील ती सुद्धा वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून कोकणातील असणारा प्रत्येक विषय हा
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही सर्व ठिकाणी पोहोचल्या पाहिजे. संस्कृतीला एक बळ मिळालं पाहिजे आणि म्हणून दशावतार असतील, गजर असेल किंवा प्रत्येक कोकणातील विषय व भजन संस्कृती असेल, हे सर्व विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचले पाहिजे. म्हणून हा एक वेगळा असा तेव्हा सुरू केलेला 27 वर्षा अगोदर सुरू केलेला उपक्रम कुठेही खंड न पडता सातत्याने तुकाराम राणे असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी हे करत असतात. आणि खरं तर त्यांचा मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की प्रत्येक वर्षी ते या ठाणे शहराला एक वेगळ्या पद्धतीने ज्याची ओळख म्हणून ओळखलं जातं की तुकाराम राणे यांचा कोकण महोत्सव हा असा ठाण्यात आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. आणि सर्वजण या ठिकाणी त्यानिमित्ताने या ठिकाणी आज आलं. नंतर मला बऱ्याच कार्यक्रमांना पुढे जायचं आहे, त्यामुळे आज त्यांना त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.